फेसबुकवरच जनतेशी बोलतायत ना आणि काम करतायत, विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. हे सुद्धा फेसबुक प्राईम मिनिस्टर आहे. हे सुद्धा फेसबुक प्राईम मिनिस्टर आहे. तर काय झालं असतं, फक्त फेसबुक लाईव्हच झाला असतं. हे सुद्धा फेसबुक प्राईम मिनिस्टर आहे. काही दिवसांपासून मोदी कुठे आहेत, मोदी फेसबुक प्राईम मिनिस्टर झालेत, अशी टीका खासदार संजय राऊत करतायत. अशीच टीका महायुतीकडून उद्धव ठाकरेंवर केली जात होती. कोरोना काळात उद्धव ठाकरे मंत्रालयात न जाता घरून काम पाहत होते. ते फेसबुक लाईव्ह करून नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करत होते. मात्र त्यांच्या याच फेसबुक लाईव्ह वरून महायुती त्यांना फेसबुक मुख्यमंत्री म्हणून हिणवत असे. एकनाथ शिंदे वारंवार फेसबुक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका करतात. मात्र जसं उद्धव ठाकरेंवर टीका केली जात होती, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अशीच टीका केली जाते. पण अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशी टीका का होतीये? विरोधक कधी पंतप्रधान मोदींविषयी एक शब्दही बोलत नव्हते. भाजपकडून मोदींची विश्वगुरू अशी प्रतिमा तयार करण्यात आली होती. मोदींवर भाष्य करणं म्हणजे देशाचा अपमान असं भाजपकडून म्हटलं जात होतं. पण असं असताना आता मोदींवर फेसबुक प्राईम मिनिस्टर म्हणून टीका केली जाते. या व्हिडिओतून पाहूयात की असं काय झालंय की मोदींवर फेसबुक प्राईम मिनिस्टर म्हणून टीका होतीये. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. देशातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीतील जंतर मंतर येथे पेटलेल्या अभूतपूर्व विद्यार्थी आंदोलनानं अखेर केंद्र सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं. विरोधी पक्षांचा प्रचंड दबाव आणि देशभरातील विद्यार्थ्यांचा वाढता रोष पाहता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात जनआंदोलनामुळे एखाद्या ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला पायउतार व्हावं लागण्याची ही पहिलीच मोठी ऐतिहासिक घटना ठरली. मात्र या राजीनाम्यानंतरही हे राजकीय युद्ध शांत झालेलं नाहीये. पोलिसांनी तरुणांवर अमानुष लाठीचार्ज केल्यानं देशभरातून संताप व्यक्त करण्यात आलाय. तर तरुण मतदार भाजपपासून दूर होईल म्हणून पीएम मोदी लाईव्ह करत इंस्टाग्रामवर रील्स बनवून तरुणांना साथ घालताना दिसतायत. तरुणांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणी त्यांना माफ करताना दिसतायत. ते वारंवार रील बनवत असल्यानं आता संजय राऊतांनी त्यांना फेसबुक पीएम म्हटलंय. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजप आणि इतर नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं फेसबुक मुख्यमंत्री म्हणून चिखलफेक केली होती. कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात उद्धव ठाकरे मंत्रालयात न जाता आपल्या निवासस्थानावरूनच ऑनलाईन कारभार पाहत होते. ते वेळोवेळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी या फेसबुक लाईव्ह वरून उद्धव ठाकरेंना घरकोंबडा आणि फेसबुक सीएम म्हणून प्रचंड हिणवलं. आज अगदी तशीच परिस्थिती केंद्रात निर्माण झाली. पूर्वी महायुतीनं केलेली हीच टीका आता फिरून भाजपवर उलटल्याचा दावा विरोधक करतायत. आपण उठाव केला नसता तर काय झालं असतं, फक्त फेसबुक लाईव्हच झाला असतं. आपण फेसबुक लाईव्ह वाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. या वादाची ठिणगी दिल्लीतील जंतर मंतर येथील जेनझीच्या भव्य आंदोलनामुळे पडली. अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या 26 दिवसांच्या उपोषणाच्या पाठिंब्यानं देशभरातील तरुण दिल्लीत जमले. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात तरुण रस्त्यावर उतरले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. तरुण तरुणींना रस्त्यावर फरफटत नेण्यात आल्याचा आरोप आहे. या अमानुष मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली. यामुळे निर्माण झालेलं राजकीय डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि तरुण मतदार भाजपपासून दूर जाऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक सोशल मीडियाचा वापर सुरू केलाय. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 3 सेल्फी व्हिडिओ म्हणजेच रील पोस्ट केल्या. या रील्समध्ये त्यांनी आंदोलनादरम्यान एका संतप्त तरुणीनं त्यांना आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रींना दिलेल्या शिवीगाळाचा उल्लेख केला. मोदींनी अत्यंत भावनिक कार्ड खेळत तरुण वय हे चुकांचं असतं, त्यामुळे मी त्या सर्व भरकटलेल्या मुलांना मनापासून माफ केलंय असं जाहीर केलं. संबंधित तरुणीनं नंतर माफी मागितली असली तरी पंतप्रधानांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी अत्यंत तीक्ष्ण शब्दात आक्षेप घेतलाय. जेव्हा देशाचा तरुण आपल्या हक्कासाठी पेपरफुटी विरोधात रस्त्यावर रक्त सांडत असतो, तेव्हा देशाचे पंतप्रधान संसदेत येऊन उत्तर देण्याऐवजी किंवा विद्यार्थ्यांची भेट घेण्याऐवजी रात्री 12 वाजता इंस्टाग्रामवर रील्स बनवून स्वतःची प्रतिमा सुधारण्यात व्यस्त असतात. एका मुलीच्या शिवीगाळीचा मुद्दा पुढे करून पंतप्रधान मूळ प्रश्नावरून म्हणजेच नीट परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पोलिसांच्या लाठीचार्जवरून देशाचं लक्ष भरकटवतायत अशी टीका पीएम मोदींवर होतीये.
तर पूर्वी आम्हाला फेसबुक मुख्यमंत्री म्हणून हिणवणारे आज स्वतः फेसबुक आणि इंस्टाग्राम प्राईम मिनिस्टर झाले आहेत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. बघा की हेच लोक माननीय उद्धव ठाकरे साहेबांना फेसबुक नेता म्हणत होते. कोरोना काळामध्ये खरं म्हणजे बाहेर पडण्यास मोदींनीच बंदी घातली होती आणि माननीय उद्धव साहेब फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते, मार्गदर्शन करत होते. तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे कोण? हे तुमचे प्रधानमंत्री मोदी, आता जे पळून गेले ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. मग आता गेले काही दिवस नरेंद्र मोदी आहेत कुठे? फेसबुकवरच जनतेशी बोलतायत ना आणि काम करतायत, विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत. हे सुद्धा फेसबुक प्राईम मिनिस्टर आहेत. भाजप समर्थकांकडून पंतप्रधानांच्या या मोठेपणाचं कौतुक केलं जाते. मात्र देशातील तरुण वर्ग आणि सामान्य नेटिझन्स याला केवळ एक इलेक्शन स्टंट आणि अपयश लपवण्याचा प्रयत्न मानतायत. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्रातील फेसबुक सीएम या स्थानिक टीकेचं रूपांतर आता फेसबुक पीएम या राष्ट्रीय वादात झालंय. आगामी काळातील निवडणुकीत देशातील तरुण मतदार भाजपला काय उत्तर देणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.